गेली कित्येक महिने कित्येक वर्ष या पोलीस स्टेशनला पत्र व्यवहार करतोय की ही पब संस्कृती संपली पाहिजे। या पब संस्कृतीमध्ये अनेक नागरिकांना रहिवाशांना त्रास होतो। अनेक रहिवाशांनी या ठिकाणी पोलिसांना पत्र दिले, कमिशनर ऑफिसला पत्र दिले आणि तरी ही पब संस्कृती एवढ्या जोरामध्ये चालली की इथल्या स्थानिक रहिवाशांना त्रास होतो। इथल्या महिला भगिनी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, एवढा प्रचंड आवाज याच्यामध्ये आजूबाजूच्या लोकांना सहन करावा लागतो। आणि अशा वेळेला पोलिसांच्या मदतीने हा कोरेगाव पार्क असेल, वडगाव शरीफचा भाग असेल, याच्यामध्ये पबचे रात्रंदिवस या ठिकाणी गोंधळ, आरडाओरड आणि नागरिकांना जीवन असह्य झाले। काल ज्या पद्धतीने एका बिल्डरच्या मुलानं 2 निष्पाप बळी याच्यामध्ये गेलेले, त्याच्यामध्ये त्याला अटक केल्यानंतर 151 हा त्याला लागू होतो, तो लागू केला नाही। दुसरा 304 हा महाराष्ट्र पोलीस ऍक्ट प्रमाणे त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे होती। त्याचं वय 17 वर्ष आणि अशा वेळेला त्याला लाल कार्पेट टाकून या ठिकाणी घरी पाठवलं। करोडो रुपयाचा या ठिकाणी काल व्यवहार झाला दादा। आणि एवढा मोठा प्रचंड व्यवहार एका जर केसमध्ये होत असेल तर हे पोलीस स्टेशन क्रीम पोलीस स्टेशन आहे। इथले सगळे अधिकारी हे पैसे खाण्यासाठी सोकलेले आणि म्हणूनच आज गोरगरिबांचा जीव या ठिकाणी जातोय। कुठलाही तक्रारी नागरिक घेऊन आले या ठिकाणी, त्या ठिकाणी नुसती पैशाची मागणी होती आणि ह्या ठिकाणी बिल्डर लाईन मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या ठिकाणी पैशाच्या शिवाय दुसरं काही चालत नाही। गोरगरीब लोकांना ह्या ठिकाणी रस्त्यावर थांबवलं जातं आणि बिल्डर लोकांना खुर्ची मिळते, गुन्हेगारांना खुर्ची मिळते। अशा परिस्थितीमध्ये जर ह्या प्रशासनाने ज्या पद्धतीने कालचं प्रकरण हाताळलं, ह्याच्यामध्ये तिच्या वडिलांना कालच गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता आणि आपल्याकडे जर अल्पवयीन असेल आणि आई वडिलांनी जर त्याच्या हातामध्ये चावी दिली असेल तर त्यांच्यावर पहिला गुन्हा दाखल कालच व्हायला पाहिजे होता। आणि 151 प्रमाणे त्याचं वय 16च्या पुढे 304 IPS प्रमाणे त्यावर गुन्हा दाखल झाला असता तर तो बाल सुधार गृहामध्ये त्याची रवानगी व्हायलाच पाहिजे होती। पण अशा वेळेला जर मी आज गुन्हा करतोय, तुकडे पडले त्या लहान मुलीच्या आणि मुलाच्या, अशा पद्धतीचा त्यांना मृत्यूला समोर जावं लागलं। आणि अशा वेळेला जर लाल कार्पेट टाकून गुन्हेगार घरी जातोय आणि पोलीस लाल कार्पेट टाकत असतील तर तपास अधिकाऱ्यावर पहिला गुन्हा दाखल झाला पण अशी आमची सगळ्यांची मागणी आहे। आणि ही मागणी जो पण होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सातत्यानं रोज या भागामध्ये प्रत्येक ठिकाणी जिथं पब आहेत, जिथं अशा ठिकाणी बेकायदेशीर व्यवसाय चालतात, कुठल्याही पबला पबला बांधकाम असेल, पोलीस असेल, अग्निशामक असेल, ह्याच्यामध्ये प्रचंड त्रुटी आहेत आणि तरी त्यांना आज या ठिकाणी पोलीस बंदोबस्तामध्ये ते पब चालवण्याची त्यांना वेळ मिळते। मी मागच्या वेळेस बोललो की एवढी मोठी वेळ वाढून देऊ नका तुम्ही। मी विनंती पत्र कमिशनरांना दिलं की अशा पद्धतीनं पुण्यामध्ये आमची तरुणाई ही नसते नाबूद होण्याचं काम तुम्हाला महसूल मिळत असेल, पण आमची तरुणाई नसते नाबूद होण्याचं काम हे प्रशासन, हे शासन करते। ह्याचं आम्ही वारंवार विधानसभेमध्ये बोललोय, रस्त्यावर बोललोय, कमिशनरला पत्र दिले आणि 1:30 नंतर जरी असेल तर 5-5 पाठवायचे हे पब चालतायत। आणि नुसतंच पहिल्या दिवशी आले कमिशनर, आपल्याला वाटलं की गुन्हेगारांची परेड केली, आता पुण्यामध्ये सगळं सुजलाम सुफलाम होईल, कसलं काय दुसऱ्या दिवशी ते रील चालू झाले गुन्हेगारांचे। म्हणजे अशा परिस्थितीत पोलीस खातं सुज्ञ नाहीये। गाडी दिली, RTO ऑफिसर्स आहेत त्यामध्ये अनेक, मी त्याच्यामध्ये हे म्हणतो की त्या गाडीत 3 महिन्या मार्चमध्ये तिचं रजिस्ट्रेशन झालं, मग तिला नंबर पडला नाही, मग ते पोलीस अधिकारी काय करतात, ते माझी फाईल कुठे रे, त्याच्यामध्ये पोलीस अधिकारी RTOचे पोलीस अधिकारी असतील अवघडल्यात त्या मॅडम, ह्याच्यामध्ये पोलीस अधिकारी असतील, त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्या गाडीचं रस्त्यावर कशी आली, त्या कंपनीने ती गाडी कशी दिली आणि हे करत असताना ह्याच्यामध्ये ह्या भागामध्ये 2 पोलीस अधिकारी हे सगळे पब चालवतात। पण एक शिवरकर असेल, पालवे असेल, कोण आहे ते मला नाव आलेलेच, ते यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणामध्ये पब चालतात। ही सगळी पोलिसांची जबाबदारी। CCTV मध्ये रोज तुम्हाला पोलिसांना लक्ष देत नाही का, पबच्या बाहेर किती वाजता लोक बाहेर येतात, मुलं किती वाजता येतात आणि लहान लहान मुलं त्या पबमध्ये एंट्री करतात, मग पोलीस करतं काय? त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करायचा। पोलीस हा भ्रष्टाचारी झाला आहे। आणि कालच्या प्रकरणामध्ये पुणे महानगरपालिकेचे अधिकारी असतील, ज्या हॉटेलवर मागच्या 4 महिन्यापूर्वी
कारवाई झाल्या चालू कशी झाली हा एक महत्वाचा मुद्दा. एक्साईज विभाग काय करतं दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा अन्न औषध विभागाची अधिकारी काय करतात. आणि याच्यामध्ये सगळ्यांवर फौजदारी दाखल आज केलं पाहिजे अधिकाऱ्यांवर. जे पब चालतात त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं शासकीय परवाना नाहीये, अधिकृत कुठली बांधकामं नाहीत, अधिकृत कुठल्या परवानग्या नाहीत. पोलीस खात्याच्या मेहरबानीखाली हे पब सगळे चालतात. आणि जी मुलगी 15-20 फूट उडली म्हणजे त्याचे तुकडे झाले, जागेवरती खलास झाले. आणि अशा वेळेला त्या मुलाला अशा पद्धतीने त्या बापाला ठेवला पाहिजे होता आतमध्ये. अशा पद्धतीने पोलीस स्टेशनमध्ये पैशाच्या जीवावर या देशामध्ये काय व्हायला लागलं, या राज्यामध्ये काय व्हायला लागलं, ह्याची राग, याचा क्रोध हा आमच्या सेट पुणेकरांना आहे. आणि ह्या भागातल्या रहिवासी सातत्यानं बोलतायत. कॅन्डल मोर्चा बी त्यांनी या ठिकाणी काढलेला होता पूर्वी, आजही काढला, ह्याच्यापूर्वी काढला होता. म्हणजे प्रशासन ठप्प झाले, पोलीस खाते याच्यामध्ये पैसे खातात. रात्री करोडो रुपयाचा व्यवहार या ठिकाणी झालाय. आणि सन्मानाने जसं काय त्यांनी काहीतरी एखादा मोठा स्वर्ण पदक घेतलं अशा पद्धतीने आईवडिलांनी त्याला घरी नेलं. म्हणजे ही पद्धत चुकीची आहे. पोलीस खात्याचं नामुष्की आहे, पोलीस खातं चुकीचं काम करतात. आणि हा फौजदारी हे येरवडा पोलीस स्टेशन भ्रष्टाचाराचा अड्डा झालेला आहे. ह्याची मी कल्पना तुम्हाला देतो, सगळ्यांना देतो. आणि याच्यामध्ये पब बंद नाही झाले. उद्यापासून आमचे युवकचे सगळे कार्यकर्ते आहेत, आमचे सगळे पदाधिकारी आहेत, मोहनदादा जोशी आहेत, मलके शिरसटे, सर्व आमचे आमच्या भगिनी सगळे. आम्ही जनतेचे सेवक आहोत. आणि जनतेच्या सेवकासाठी आम्हाला रस्त्यावर सगळ्यांना यावं लागणार आहे. आम्ही येणार आहोत. आणि याची प्रशासनाने दखल घ्यावी. आजपासून सगळे पब त्यांनी चेक केले पाहिजे, सगळ्या परवानग्या बघितल्या पाहिजे. आणि याच्यामध्ये त्यांनी जो वेळ वाढून दिला थांबवला पाहिजे. ही पब संस्कृती थांबली पाहिजे, हे आमचं मत आहे. भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचा सुटला कसे वाटले पैसे, सुटला कसा 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 वाटले पैसे.